Welcome student. We start new point magnetic effects of electric current. धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम. Magnetic effect of current. धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम. Two activity. Activity number 1. Take the inside tray of an used up matchbox. Place a small magnetic needle inside the tray. Now take a long connecting wire and wind it around the tray. Complete the electric circuit by connecting in it. This wire, electric cell, plug key and a bulb. See figure on a screen. बघा या ठिकाणी आपल्याला दोन ॲक्टिव्हिटी ज्या आहेत घ्यायच्यात सांगायच्यात. त्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी जी आहे ती अगोदर आपण सांगू. आपण एखाद्या टाकाऊ काड्या पेटीसारख्या म्हणजे आपल्या घरात जो मॅच बॉक्स जो असतो आपल्या घरामध्ये काडेपेटी बॉक्स जो असतो तो बॉक्स घ्यायचा आहे. एखाद्या टाकाऊ काड्या पेटीसारखा डब्बीच्या आतील ट्रे घ्या. बघा मॅच बॉक्स जो असतो काडीपेटी जी असते आतमधला जो आपण मध्ये काड्या असतात बघा काड्या भरलेला जो ट्रे असतो तो घ्यायचा आहे. त्यात लहानशी चुंबक सूची ठेवायची. आता जोडणीच्या लांब तारा घेऊन त्या तारा त्या ट्रेच्या सभोवताली गुंडाळायच्या. आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता. त्यामध्ये त्या जी तार आहे आपण गुंडाळलेली त्या तारेमध्ये विद्युत घट म्हणजे बॅटरी सेल, प्लग म्हणजे बटन स्विच म्हणून आपल्या भाषेमध्ये, प्लग कळ ही तार व बल्ब जोडून परिपथ पूर्ण करा. आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर मोबाईलच्या. या ठिकाणी ही बॅटरी आहे, ही सुद्धा बॅटरीज आहे. इथं टिंबमध्ये म्हणजे तुम्ही अजून बॅटऱ्या जोडू शकता, म्हणजे सेल तुम्ही अजून जोडू शकता. सध्या इथं 2 शेल दाखवले जोडलेले, अधिक शेल आपण जोडू शकतो. ही आहे प्लग की, हे आहे बल्ब, हा आहे बल्ब, ही तांब्याची तार, ही आहे काडेपेटीतील ट्रे आणि हे गुंडाळलेली तार. समजा ही रेषा जी आहेत ना ह्या गुंडाळलेली तार, आतमध्ये चुंबक सूची आहे. ही तेवढं साहित्य या ठिकाणी आपल्याला लागतंय. मार्क द पोझिशन ऑफ द मॅग्नेटिक नीडल. टेक ए बार मॅग्नेट नियर टू द magnetic needle. What do you observe? Keep looking at the needle and close the plug key. The bulb will light up and you will realize that the current has started flowing. Does the magnetic needle change its position? Now open the plug key. Does the magnetic needle come back to the original position? What will your conclude from this experiment? बघा या ठिकाणी आपण ही जी चुंबक सूची आहे ही चुंबक सूचीची स्थिती कशी आहे हे पहा. एक चुंबक पट्टी घेऊन त्या चुंबक सूचीजवळ घेऊन जायचं, न्यायची. एक चुंबक पट्टी बार मॅग्नेट घेऊन त्या काडीपेटीतली जी काही चुंबक सूची आहे त्याच्या जवळ न्यायचं. त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येईल की त्या ठिकाणी चुंबक सूचीकडे नजर ठेवून आपण जर ती प्लग की चालू केली
तर त्या ठिकाणी बल्ब जो आहे तो प्रकाशमान लागेल. ज्यावेळेस प्रकाशमान बल्ब होईल त्यावेळेस असं आपण समजायचं की त्या ठिकाणी विद्युत प्रवाह सुरू झालेला आहे. ते कशामुळे समजतं आपल्याला? विद्युत प्रवाह सुरू झालेला आहे हे कशामुळे समजतं? बल्ब लागल्यानंतर, बल्ब प्रकाशमान झाल्यानंतर हे आपल्याला समजतं. म्हणजे त्या तारेतनं विद्युत प्रवाह सुरू झालेला आहे असं या ठिकाणी समजून येतं. ज्यावेळेस विद्युत प्रवाह सुरू होईल त्यावेळेस चुंबक सूची दिशा बदलते का? इथे एक प्रश्न विचारला या ठिकाणी. ज्यावेळेस आपण प्लग कळ लावली होती, पुन्हा प्लग कळ काढून घेतली, स्विच बंद केलं म्हणून आपण आपल्या भाषेमध्ये, चुंबक सूची पुन्हा मूळ दिशेत स्थिरावते का? असे 2 प्रश्न या ठिकाणी केलेले आहेत. 3 प्रश्न. तिसरा प्रश्न असा आहे, या प्रयोगातून काय निष्कर्ष निघू शकतो? काय निष्कर्ष काढाल तुम्ही? असा प्रश्न या ठिकाणी केलेला आहे. 3 प्रश्न या ठिकाणी केलेत. हे आपण पुढच्या पॅराग्राफमधून याचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू. यू नो दॅट ए मॅग्नेटिक निडल is indeed a magnet. You know that a magnetic needle is indeed a magnet. You have seen that the magnetic needle changes its direction when a bar magnet is taken near the magnetic needle. Also, you have observed that the magnetic needle changes its direction when a current starts flowing in the circuit. This means that the magnetic field is created when an electric current flows in a wire. Hans Christian Ørsted made this observation first. Hans Christian Ørsted made this observation first. Briefly, we can say that when an electric current passes through a wire, a magnetic field is produced around that wire. याला मराठीत आपण सांगू शकतो अशा याला बघा, चुंबक सूची जी आहे ती चुंबक सूची म्हणजेच एक लहानसा चुंबकच असतो. हे आपणा सर्वांना माहीत आहे. यू नो. चुंबक सूची पट्टी चुंबक सूचीजवळ नेल्यावर चुंबक सूची दिशा बदलते. चुंबक सूचीमध्ये काय आहे? चुंबकच आहे. आणि दुसरा पट्टी चुंबक जर आपण जवळ नेला तर त्या ठिकाणी चुंबक सूची काय करते? दिशा बदलते. कारण त्या ठिकाणी काय असतं? चुंबक पट्टीला किंवा चुंबक सूचीला 2 त्या ठिकाणी ध्रुव असतात, एक उत्तर ध्रुव आणि एक दक्षिण ध्रुव. जर त्या ठिकाणी चुंबक सूचीचा दक्षिण ध्रुव आणि पट्टीचाही दक्षिण ध्रुव असेल तर ते एकमेकाला दूर सारेल. त्यामुळं चुंबक सूची काय करेल? आपली दिशा बदलेल. त्याचबरोबर परिपथात विद्युत प्रवाह चालू केल्यासही चुंबक सूची दिशा बदलते. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आपण ज्यावेळेस आपली शाळा सुरू होते हा प्रयोग आपण करून पाहू. आपण हा प्रयोग त्यावेळेस तुम्हाला अजून क्लिअर त्या ठिकाणी होईल. हा जो एक्सपेरिमेंट आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, हा जो एक्सपेरिमेंट आहे ज्यावेळेस आपली शाळा रेग्युलर सुरू होईल त्यावेळेस हा प्रयोग आपण करून पाहू. म्हणजे याचा अर्थ काय होतो? परिपथात विद्युत प्रवाह चालू केल्यास चुंबक सूची दिशा बदलते. याचा जे आहे याचा अर्थ असा आहे, ज्यावेळेस करंट फ्लोइंग इन वायर हे क्रिएट ए मॅग्नेटिक फील्ड. बघा, ज्यावेळेस या वायरमधनं विद्युत प्रवाह वाहतो त्यावेळेस स्वतःभोवती ते काय करतं? मॅग्नेटिक फील्ड इज क्रिएटेड. त्या स्वतःभोवती काय करतं? ते चुंबकीय क्षेत्र काय करतं? तयार करतं.
म्हणजे करंट वाहत असताना, विद्युत प्रवाह वाहत असताना तारेमधनं स्वतःभोवती काय होतंय, विद्युत चुंबकीय क्षेत्र काय होते त्या ठिकाणी तयार होते. त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी चुंबक सूची काय करते, डायरेक्शन चेंज करते, दिशा बदलते. हान्स क्रिस्तियन ओरेस्टेड या वैज्ञानिकानं असे निरीक्षण प्रथम नोंदवलं. म्हणजे हान्स क्रिस्तियन ओरेस्टेड हे जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी हा प्रयोग सर्वप्रथम केला, त्यांना समजला आणि त्यांनी हे जे निरीक्षण आहे किंवा विद्युत प्रवाह वाहत असताना स्वतःभोवती विद्युत चुंबकीय क्षेत्र काय करते, तयार होतं, असं प्रथम यांनी नोंदवलेलं आहे. थोडक्यात असं म्हणता येईल की एखाद्या तारेतनं विद्युत प्रवाह गेल्यास त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होतं, निर्माण होतं. ब्रीफली इन इंग्लिश we can say that when an electric current passes through a wire, a magnetic field is produced around that wire. एखाद्या तारेतनं विद्युत प्रवाह गेल्यास, एखाद्या तारेतनं, लक्षात घ्या, एखाद्या तारेतनं किंवा तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते, असं या ठिकाणी हान्स यांनी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पहिली कृती या ठिकाणी बघितलेली आहे, मॅच बॉक्सची, काडीपेटी आणि चुंबकीय सूची घेऊन, त्या ठिकाणी बार मॅग्नेट घेऊन, पट्टी चुंबक घेऊन या ठिकाणी हा जो पहिला प्रयोग जो आहे तो आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी इज टेक ए मीटर लॉंग फ्लेक्सिबल कॉपर वायर. इलेक्ट्रोमॅग्नेट विद्युत चुंबक. सेकंड ॲक्टिव्हिटी, टेक ए मीटर लॉंग फ्लेक्सिबल कॉपर वायर हॅविंग रेझिस्टिव्ह कोटिंग अँड विंड टाइटली ऑन ए लॉंग आयर्न स्क्रू. टेक ए मीटर लॉंग फ्लेक्सिबल कॉपर वायर हॅविंग रेझिस्टिव्ह कोटिंग अँड विंड टाइटली ऑन ए लॉंग आयर्न स्क्रू. Connect the two ends of the wire in a circuit as shown in figure on a screen. Also connect an electric cell and plug and a plug key in the circuit. Keep 2 4 iron pins or small nails near the screw. Now start the current in the circuit by plugging the key. It will be noticed that the pin or nails have stuck to the tip of the screw. Will the pin or nails continue to stick when the plug key is opened? बघा, या ठिकाणी मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा दुसरी एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी सांगितलेली आहे. धारा विद्युतचे चुंबकीय परिणामची दुसरी कृती या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यांनी काय करायला सांगितले बघा, काय घ्यायला सांगितलं अगोदर. त्यामध्ये 1 मीटरभर विद्युतरोधी आवरण असलेली तांब्याची लवचिक तार घेऊन, आपल्या वायरमध्ये जी तार असते, आपण जे लाईट फिटिंगसाठी जे वायर वापरतो त्याच्यामधली एक तार असते बघा, तांब्याची सिंगल तार, जास्त तारेचा गुच्छ नाही, सिंगल तार असली एक तार घ्यायची, जवळपास 1 मीटरभर. एक नवीन स्क्रू घ्यायचा, आकृतीमध्ये दाखवल्या पाहते, आणि त्या स्क्रूवर आकृतीप्रमाणे दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी ते तांब्याची तार जी आहे ते गुंडाळायची. तारेची 2 टोके जी आहेत आकृतीमध्ये दाखवले बघा, ते बॅटरीला, विद्युत घटाला, सेलला आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडायची. परिपथात म्हणजे सर्किटमध्ये विद्युत घट
व कळही त्या ठिकाणी जोडायची. कळ म्हणजे आपल्या भाषेत स्विच म्हणू आपण. स्क्रूच्या जवळ आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा या ठिकाणी हा विद्युत घट आहे. हा म्हणजे सेल आहे. ही पिवळ्या रंगाची जी आहे ही तार आहे तांब्याची. इथं काय आहे, हे चिन्ह आहे कंसात आणि मध्ये टिंब, हे आहे प्लग कळ म्हणजे आपल्या भाषेत स्विच म्हणू आपण. हा स्क्रू आहे हा, आणि ही टाचणी आहे किंवा खिळे आहे समजा असा. स्क्रूच्या जवळ 2 ते 4 लोखंडी टाचण्या ठेवा आणि विद्युत कळ बंद करून, आधी ओपन असते, बंद केली की ती चालू होते. विद्युत प्रवाह सुरू करा. टाचण्या स्क्रूच्या टोकाला चिकटलेल्या दिसतील तुम्हाला लगेच. कळ खुली करताच म्हणजे मध्ये जे कळ आपण रोवली होती ती बाहेर काढली तर टाचण्या चिकटलेल्या स्थितीतच राहतील का, हा प्रश्न या ठिकाणी आहे. पुढच्या पॅराग्राफमध्ये याचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न आपण करू. आपण when the electric current flows in the wire, magnetism is produced in the coil around the screw, and because of that the screw also attains magnetism as soon as the current is stopped. This magnetism vanishes. The system of coil and the screw is called an electromagnet. The system of coil and the screw is called an electromagnet. You have seen various uses of the electromagnet in the sixth standard. In the sixth standard, electromagnets are used to produce strong magnetic field useful in scientific research. यालाच मराठीमध्ये कसं म्हणतात आपल्याला बघा. तारेतून विद्युत प्रवाह वाहत असताना, तारेतून विद्युत प्रवाह वाहत असताना हे गुंडाळलेली तार जी आहे, इथून ह्या तारेतनं विद्युत प्रवाह वाहत आहे, या पिवळ्या तारेतनं. तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या प्रयोगात मी सांगितलेलं आहे की तारेतनं विद्युत प्रवाह वाहत असताना स्वतःभोवती चुंबकीय क्षेत्र तयार करते. तसं या ठिकाणी काय झाले, चुंबकीय क्षेत्र काय व्हायले, तयार व्हायले. ही तार, तांब्याची तार आपण खिळ्याभोवती गुंडाळलेली आहे. या तांब्याच्या तारेवर एक बारीक पातळ आवरण असतं विद्युतरोधी. जर तुम्ही तांब्याची तार बारक्याने जर बघितली तर त्याचा एक ऑइलसारखा त्याच्यावर लेप दिलेला असतो. त्यामुळं करंट या खिळ्यामध्ये उतरत नाही, विद्युत उतरत नाही. ज्यावेळेस आपण या तांब्याच्या तारेतनं विद्युत प्रवाह सुरू करू त्यावेळेस त्या तांब्याच्या तारेच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र काय होतं, तयार होतं. आणि तारेच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र तयार झाल्यामुळं त्या क्षेत्रामध्ये कोण आहे, हा स्क्रू आहे. हा काय आहे, हा स्क्रू आहे. मग त्या लोखंडी स्क्रूमध्ये सुद्धा ते चुंबकीय क्षेत्र काय होतं, उतरतं. ज्यावेळेस आपण विद्युत प्रवाह खंडित करू त्यावेळेस हे चुंबकीय क्षेत्र नाहीसं होतं. कुंतल व स्क्रू या संहितेस विद्युत चुंबक असं म्हणतात. कुंतल म्हणजे तांब्याच्या तारेचे वेटोळं आणि स्क्रू याला काय म्हणायचं, विद्युत चुंबक असं म्हणतात. विद्युत चुंबकाचे विविध उपयोग
तुम्ही पाठीमागच्या वर्गामध्ये त्याची माहिती तुम्ही घेतलेली आहे. 6वीच्या वर्गामध्ये बहुतेक करून तुम्हाला आठवत असेल ते. आठवण्याचा प्रयत्न करा. विज्ञान संशोधनात उपयोगी तीव्र चुंबकीय क्षेत्र. विज्ञान संशोधनात उपयोगी तीव्र चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी विद्युत चुंबक वापरले जाते. ज्या ठिकाणी जास्त चुंबकाची आवश्यकता असते अशा ठिकाणी अशा प्रकारचा विद्युत चुंबक तयार केला जातो. स्टार्ट ए न्यू पॉइंट. इलेक्ट्रिक बेल. विद्युत घंटा. See on a screen electric bell. Many of you must have seen the simple electric door bell. Open such a bell which is out of order. बघा या ठिकाणी आज आपल्याला विद्युत घंटा याच्याविषयी माहिती आपणास घ्यावायची आहे. मोबाईलच्या स्क्रीनवर विद्युत घंटेची आकृती या ठिकाणी आपण दाखवलेली आहे. ती आकृती काळजीपूर्वक पहा. जवळ रफई घेतली असेल, पेन्सिल घेतली असेल तर ती आकृती काढा. नंतर तास संपल्यानंतर प्रॅक्टिस करा. दारावरची साधी विद्युत घंटा अनेकानं पाहिली असेल. एखादी बंद पडलेली अशी घंटा खोलून पहा. ओपन सच ए बेल विच इज आउट ऑफ ऑर्डर. म्हणजे बंद पडलेली विद्युत घंटा जी आहे त्याचं बाह्य आवरण काढून पाहायचं आहे. Figure on a screen depicts a bell with its outer cover removed. We see that there is an electromagnet inside. बघा या ठिकाणी या आकृतीमध्ये विद्युत घंटेचं बाह्य आवरण काढलेलं आहे, रिमूव्ह केलेलं आहे. आपल्याला असे दिसते की त्यात विद्युत चुंबक जे आहे हे सुद्धा या ठिकाणी आहे. या ठिकाणी दिसतं आपल्याला ते या ठिकाणी. We see that there is an electromagnet inside. Let us understand the working of the bell. बघा याचं जे कार्य आहे विद्युत घंटेचं कसं चालतं हे आपण आता समजून घेऊ, पाहून घेऊ आपण. ए कॉपर वायर इज वाउंड अराउंड an iron piece. This coil acts as an electromagnet. An iron strip along with a striker. An iron strip along with a striker is fitted near to the electromagnet. A contact screw is in touch with the strip. A contact screw is in touch with the strip. The electric circuit is connected as shown in figure on a screen.
The current flows in the circuit when screw is in contact with the strip, and hence the coil becomes a magnet and attract the iron strip toward it. बघा या ठिकाणी हे जे आहे याचं कार्य कसं चालतं आपण लक्षात घेऊ. आपण तांब्याची तार एका लोखंडी तुकड्यावर गुंडाळलेली असते. ते इथं आपण आताच दाखवलेलं आहे. हे तांब्याची तार हे लोखंडी जे आहे याच्यावर गुंड ही तांब्याची तार आहे आणि लोखंडी याच्यावर गुंडाळलेली आहे. हे कुंतल विद्युत चुंबक म्हणून कार्य करतं. हे तांब्याच्या तारेचे वेटोळं या ठिकाणी विद्युत चुंबक म्हणून कार्य करतं. एक लोखंडी पट्टी टोलासहित विद्युत चुंबकाजवळ बसवलेली असते. एक लोखंडी पट्टी ही हे टोल आणि ही पट्टी, ही रेष जी आहे ही पट्टी, ही रेष या ठिकाणी बसवलेली आहे. आधी आपण आकार समजून घेऊ. या ठिकाणी हे बेल आहे, वाटीसारखा आकार असतो. हे इलेक्ट्रिक मॅग्नेट आहे, हे आता आपण हे राईट केलेलं. हे सर्किट आहे, तांब्याची तार आहे, कॉपर वायर. इथं प्लग की आहे, इथं बॅटरी आहे म्हणजे विद्युत सेल आहे. इथं आयर्न स्ट्रीप ही हे टोल असेल, ही आयर्न स्ट्रीप पट्टी आणि हा इथं कॉन्टॅक्ट स्क्रू आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी एक लोखंडी पट्टी टोलासहित विद्युत चुंबकाजवळ बसवलेली असते. या पट्टीच्या संपर्क स्क्रू असतो. आकृतीप्रमाणे त्या ठिकाणी स्क्रू जोडलेला आहे, दाखवलेला आहे. स्क्रू पट्टीला खेटलेला असताना परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो व त्यामुळं कुंतलाचा विद्युत चुंबक तयार होतो व लोखंडी पट्टीला खेचून घेतो. Therefore, the striker hits the going and the sound is created. However, at the same time, the contact screw lose the contact with the strip and the current in the circuit stops. In this situation, the electromagnet loses its magnetism and the iron strip moves back and come in contact with the contact screw. The electric current is then immediately restored and again the striker hits the going by the above process. This action repeats itself and the bell rings. बघा या ठिकाणी हे काम कसं करतं ते लक्षात घेऊ आपण. स्क्रू पट्टीला खेटलेला असताना परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो. या ठिकाणी हे जे आहे पोझिशन या ठिकाणी या ठिकाणी हा स्क्रू इथं या कॉन्टॅक्टला खेटलेला आहे, त्यामुळं विद्युत प्रवाह सुरू होतो. आता विद्युत प्रवाह सुरू झाला की काय होतं की याच्यातून करंट असा वाहतो या तांब्याच्या तारेतनं. मग तांब्याच्या तारेतनं करंट वाहायला सुरुवात झाली की या ठिकाणी चुंबक तयार होतो, विद्युत चुंबक तयार होतो. हे लोखंडावर तांब्याची तार आपण काय केलेले, वाऊंड केलेली, गुंडाळलेली आहे. मग ज्यावेळेस विद्युत प्रवाह सुरू होतो त्यावेळेस काय होतं, ही जी पट्टी आहे, ही आयर्न स्ट्रीप, ही पट्टी ही इकडे म्हणजे या पट्टीला हा चुंबक जे आहे हा विद्युत चुंबक ही लोखंडी पट्टीला काय करतो, स्वतःकडे ओढून घेतो असा.
मग स्वतःकडे ओढून घेतलं की हा हॅमर, हा स्ट्रायकर इकडं ओढला जातो. कुठं? या साईडला. या साईडला ओढला गेला की हा हॅमर याच्यावर आदळतो, या बेलवर आदळतो, साऊंड क्रिएट होतो. आता इथं काय होतं की इथला संपर्क तुटतो, कारण ही पूर्ण पट्टी, हा जो स्क्रू आहे, हा येलो कलरचा, हा सुद्धा इकडे येतो खेचल्यामुळं. मग संपर्क तुटतो करंटचा. मग विद्युतचा संपर्क तुटला की या ठिकाणी या पिवळ्या तारेतनं विद्युत वाहनं बंद होतं. विद्युत वाहनं काय होतं? बंद होतं. विद्युत वाहनं बंद झालं की मॅग्नेट काय होतं? निघून जातो. म्हणजे चुंबक काय होतं? निघून जातं. चुंबक निघाला की परत ही जी आयर्न स्ट्रीप आहे, लोखंडी पट्टी आहे, ही परत काय वापस येते इकडं. इकडं वापस आली की याला चिटकते, या काळा जे आहे ना भाग, याला चिकटते. आणि चिकटली की परत याच्यातून करंट काय होतो? सुरू होतो. परत इथं करंट व्हायला सुरुवात होते. करंट व्हायला सुरुवात झाली की विद्युत चुंबक तयार होते. परत ही पट्टी जी आहे लोखंडी, ही इकडं सरकते. इकडे सरकले याच्यावर आदळते, आवाज तयार होतो लगेच. इथला कनेक्शन तुटतं. कनेक्शन तुटलं की चुंबक नाहीसं होतं. परत पट्टी वापस, हे एक प्रक्रिया रिपीट वारंवार त्या ठिकाणी घडते आणि ती घंटा खणानते, घंटा वाजते. म्हणजे विद्युत घंटेचं कार्य जे आहे, वर्किंग जे आहे, इलेक्ट्रिक बेलचं वर्किंग कसं आहे, हे आपण या ठिकाणी आता समजून घेतलेलं आहे. आज आपण या ठिकाणी दोन मुद्दे या ठिकाणी आपण, म्हणजे एकच मुद्दा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्याचे म्हणजे विद्युत चुंबकीय परिणाम जो आहे, विद्युतचे चुंबकीय परिणाम जो आहे, त्याच्याविषयी माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण 3 उदाहरणं बघितलेली आहेत. पहिलं जे आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट जे आहे, चुंबक सूचीचं, म्हणजे आपण त्या ठिकाणी विद्युत वाहत असताना त्याच्या स्वतःभोवती चुंबकीय क्षेत्र तयार करते. आपण या ठिकाणी एक छोटासा प्रयोग या ठिकाणी आपण समजून घेतला आहे. दुसरा जो आहे विद्युत चुंबक कसं तयार करायचं, इलेक्ट्रोमॅग्नेट, हे आपण या ठिकाणी एक समजून घेतलेलं आहे. आणि तिसरं उदाहरण जे आहे इलेक्ट्रिक बेल, त्याची रचना, त्याचं कार्य कसं चालतं, हे आपण या ठिकाणी आता समजून घेतलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, हा जो पाठ आहे आपला, करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, हा पाठ या ठिकाणी आपला संपलेला आहे. पाठ क्रमांक 4 हा संपलेला आहे. तर हा पाठ घरी व्यवस्थित वाचायचा. याच्यातले ज्या महत्त्वाचे जे मुद्दे आहेत मी रिपीट करतो परत. करंट, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डिफरन्स, पुन्हा इलेक्ट्रिक सेल, त्याच्यातले आपण काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, माहिती जी आहे, ड्राय सेल, लेड ॲसिड सेल, निकेल कॅडमियम सेल, इलेक्ट्रिक सर्किट, कनेक्टिंग सेल्स, आणि आज आपण मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, याच्यामध्ये काही उदाहरणं आपण बघितलेले आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेट, इलेक्ट्रिक बेल, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट, हे मुद्दे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. याच्याविषयी माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. बघा, धारा, विद्युत आणि चुंबकत्व हा जो पाठ आहे, हा पाठ आपला आज या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. याच्यामध्ये धारा, विद्युत,
विद्युत स्थिती विभव, विभवांतर, विद्युत घट, कोरडा विद्युत घट, याची रचना, कार्य कसं करतं, मध्ये काय असतात, मध्ये कोणकोणते रसायने असतात, लेड आम्ल विद्युत घट, पुन्हा निकेल कॅडमियम घट, इलेक्ट्रिक सर्किट, विद्युत परिपथ, घटधारक, पुन्हा घटाची जोडणी. आणि आज आपण या ठिकाणी धारा, विद्युतचे चुंबकीय परिणाम याच्यामध्ये 3 उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. पहिलं उदाहरण जे आहे याच्यामध्ये आपण चुंबक सूची, काडी पेटीतला मधला ट्रे, सेल, प्लग की, तांब्याची तार, बल्ब याच्यावरून एक आपण प्रयोग या ठिकाणी लक्षात घेतलेला आहे. त्या प्रयोगावरून असं लक्षात आलं की आपल्याला ज्यावेळेस आपण करंटमधून तारेतून पाठवू आपण, त्यावेळेस चुंबक सूची हलते, दिशा बदलते. म्हणजे आपल्या याच्यावरून समजलं असेल की विद्युत वाहत असताना चुंबक तयार होते. विद्युत प्रवाह बंद केला की परत मूळ स्थितीला ती चुंबक सूची येते. दुसरं एक उदाहरण आपण या ठिकाणी बघितले, विद्युत चुंबक कसा तयार करायचा. खिळ्यावर आपण तांब्याच्या तारेचे विटळं केलं, आपण विद्युतमधून पाठवली, त्या स्क्रूला, लोखंडी खिळ्याला लोखंडी टाचण्या चिकटतात, हे आपण लक्षात घेतलं. तिसरं उदाहरण या ठिकाणी विद्युत घंटेचं बघितलं आपण. हे सुद्धा विद्युत चुंबकीय परिणामावर आधारित आहे. याचं कार्य कसं आहे, चालतं, आकृती आपण समजून घेतली. तर या ठिकाणी आपला जो पाठ आहे हा पाठ संपलेला आहे. तर या ठिकाणी आपण थांबू आपण.